आपण मतैक्य शुभवर्तमान या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. आणि अ, विशेष करून आतापर्यंत आपण अ, अध्याय मला असं वाटतं 1 पासून तर अध्याय 13 पर्यंत आपण अभ्यासलेला आहे. खरं जर पाहिलं तर आपण प्रत्येक वचन पाहत नाही, परंतु हा एक प्रयत्न आहे की आपण थोडक्यात मतैक्य शुभवर्तमान जे आहे ते आपण समजून घ्यावं. तर विशेष करून आपण मागील आठवड्यामध्ये अ, अध्याय 4 ते अध्याय 12 या अध्यायांमधील सारांशित रीतीने आपण या अध्यायाचा उलगडा पाहिला होता. जिथं ख्रिस्ताच्या परीक्षेपासून तर आपण पाहतो की त्याने केलेले चमत्कार आणि कशा प्रकारे लोक त्याला प्रतिक्रिया देतात वेगवेगळ्या, त्यावर आपण मागील क्लासमध्ये विचार केलेला होता. आज आपण पुढील अध्यायाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत आणि त्यावर आपण विचार करणार आहोत. विशेष करून ज्यावेळेस आपण या संदर्भाबद्दल विचार करतो आणि मतय जो आहे तो खऱ्या रीतीने आता अ, आणखी एक जो भाग आहे ख्रिस्ताच्या शिक्षणाचा किंवा ख्रिस्ताबद्दल तो सांगत असताना आणखी एक भाग तो आपल्या समोर मांडतो आणि तो म्हणजे काय त्याचं जे प्रभावी शिक्षण आहे त्याच्याकडे मते जो आहे आपलं लक्ष वेधून घेत आहे. अगोदर त्याने केलेले चमत्कार आणि त्यामुळे लोकांनी दिलेली जी वेगळी प्रतिक्रिया आहे त्याबद्दल तो बोलतो. आणि तिथं तो अ, गौरवी मसीहा हा जो आहे तो दैवी आहे, तो देव आहे, पराक्रमी गौरवी देव आहे, त्याची तो जाणीव करून देतो. आणि इथं आपल्याला आणखी पुढे जात असताना त्या गौरवी मसीहाचं त्या महान राजाचं जे शिक्षण आहे त्याच्याबद्दल तो आपल्याला इथं आठवण करून देईल. विशेष करून ज्यावेळेस आपण या संदर्भाला किंवा या भागाला आपण सुरुवात करतो अध्याय 13 ते अध्याय 28 पर्यंत खूप मोठा भाग आहे. परंतु आपण थोडक्यात तो भाग समजून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात अगोदर अध्याय 13 आपल्याला माहित आहे की हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये पूर्ण दाखले आपल्याला पाहायला भेटतील, जिथं देवाच्या राज्याबद्दलचे दाखले आपण पाहतो. आणि विशेष करून हा जो भाग आहे अ, आपल्याला माहित आहे की सगळ्यात प्रचलित असा हा भाग आहे किंवा हा अध्याय आहे. असं कोणीच नसावं ख्रिस्ती जगतामध्ये की ज्यांना हे दाखले माहीत नाहीत किंवा त्यांनी कधी याच्यावर विचार केलेला नाही. पुष्कळ वेळा यावर आपण मनन करतो, आपण विचार करतो, नाही का? परंतु ज्यावेळेस आपण या दाखल्यांकडे पाहतो तर मत्तई जो आहे, का बरं विशेष करून या दाखल्यांवर पण तो भर देत आहे? कारण ही दाखले सुद्धा काहीतरी महत्वाचं शिकवणारी होती. आणि ख्रिस्ताने दिलेला प्रत्येक दाखला जो आहे कोणता ना कोणतं जे सत्य आहे तो मांडतो, नाही का? आणि तशाच प्रकारे आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि विशेष करून हा जो संदर्भ आहे, विशेष अध्याय 13 जर जणू काय 5 भागामध्ये हा विभागला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मग 5 वेगवेगळे दाखले पाहायला भेटतील. जसं पहिला जो दाखला आहे तो म्हणजे पेरणी करणाऱ्याचा दाखला. आपल्याला माहित आहे त्याचा दृष्टांत, पेरणी करणारा पेरणी करावयास निघालेला आहे. त्यानंतर दुसरा जो दाखला आहे तो निधनाचा, नाही का? निधनाचा दृष्टांत किंवा दाखला आपण त्याच्याबद्दल बोलतो. त्यानंतर तिसरा दाखला आपल्याला अध्याय 13 वचन 31 ते 43 मध्ये पाहायला भेटतं, जिथं मोहरीचा दाणा व खमीर ह्यांच्याबद्दल सांगितलेला आहे. यांचा दृष्टांत किंवा या उदाहरणांवरून ख्रिस्त शिकवत आहे. त्याच्यानंतर चौथा जो दाखला आहे तो म्हणजे शेतात लपवलेली ठेव किंवा खजाना आपण म्हणतो, नाही का? आणि आणि मोती यांचा दृष्टांत तो सुद्धा आपल्याला वचन 44 ते 46 मध्ये पाहायला भेटतं. आणि शेवटचा भाग जो आहे वचन 47 ते 53 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं समुद्रामध्ये जे टाकलेलं जे जाळं आहे त्या जाळ्याचा दाखला आपण पाहतो. आणि थोडक्यात ज्यावेळेस आपण या दाखल्यांबद्दल विचार करतो किंवा या दृष्टांताबद्दल विचार करतो, हे सर्व जे दृष्टांत किंवा दाखले ख्रिस्ताने का दिले, त्याचा उद्देश काय होता?
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी दाखले आहेत, ही देवाच्या राज्याबद्दल जी असणारी जी गैरसमजूत होती त्या यहुदी पुढाऱ्यांची, ती दूर करण्यासाठी देण्यात आलेलं हे शिक्षण आहे. आणि हे दाखले जे आहेत देवाच्या राज्याचा उलगडा करणारे आहेत. आणि ख्रिस्त अगदी स्पष्ट करतो की हे दाखले कुणासाठी आहेत, त्याच्या लोकांसाठी आहेत, त्यांना ती समजतील नाही का. देवाचा आत्मा त्यांच्या हृदयात कार्य करणारा आहे. परंतु जे आंधळे आहेत अगोदरच नाही का, त्यांना हे समजणारच नाही, कारण आंधळा जो आहे त्याला दिसतच नाही. आणि नक्कीच मग त्याला दृष्टी देणारा देवच आहे. मग आपण ज्यावेळेस या दाखल्यांबद्दल विचार करतो तर जणू काय या दाखल्यांमध्ये अनेक महत्वाची जी सत्य आहेत ती प्रकट केलेली आहे. आणि जर आपण बारकाईने या या दाखल्यांचा आपण विचार केला तर बघा, अगदी ह्या दाखल्यांची सुरुवात ज्यावेळेस होते तर पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत त्याच्याबद्दल बोललेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूने ज्यावेळेस आपण इथं पाहतो तर आपल्याला इथं मोहरीच्या दाण्याबद्दल सुद्धा शिकवण्यात आलेलं आहे बघा. अध्याय 13 वचन 31 आणि 32 मध्ये जिथं सांगितलेलं आहे की तो मोहरीचा दाणा जो आहे तो शेतात लावला जातो. अगदी तो छोटा दाणा आहे आणि मग तो इतका वाढतो आणि तो मोठं त्याचं ते एक झुडूप तयार होतं. आणि इतकं झुडूप होतं तयार की त्याच्यामध्ये आकाशातील पाखरे सुद्धा येऊन त्या फांद्यात वस्ती करतात, अशा प्रकारे दाखवलंय बघा. त्यानंतर दुसरा जो दाखला आहे वचन 33 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर वचन 33 मध्ये बघा तिथं खमीराबद्दल सांगितलं. जिथे सांगितलं त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचं राज्य खमीरासारखं आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेने करून ते शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. आता इथं पहिलं काय सांगितलंय, छोट्या मोहरीपासून सुरुवात होते आणि एक एक मोठं झुडूप दाखवलंय, बरोबर. आणि दुसरीकडे खमीराबद्दल सांगितलंय. अगदी ते छोटस खमीर त्या पिठात पूर्ण पूर्ण त्या त्या पिठाला ते व्यापून टाकतं. ते ते पीठ जे आहे त्याला ते फुलवतं. अ, आणि मग ज्यावेळेस आपण बारकाईने या दाखल्यांबद्दल जर विचार केला तर एवढंच नाही, तर आणखी पुढे वचन 44 मध्ये आपण येतो तर तिथं शेतात लपवलेली जी ठेव आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. वचन 44 मध्ये काय सांगितलंय, स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या त्या ठेवीसारखं आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत तो विकत घेतो. शेतात लपवलेली ठेव आणि त्याच्यासाठी तो काय करत आहे, आपलं सर्वस्व विकत आहे. अगोदर आपण मोहरीच्या दाण्याबद्दल पाहिलं, तो छोटासा दाणा आहे, मोठं झुडूप होतं, त्याच्यामध्ये पाखरी सुद्धा बसतात. खमीर ते अगदी छोटस आहे, त्या पिठात लपवलं जातं, पूर्ण पीठ ते व्यापून टाकत आहे, सर्व पीठ. आता इथं सांगितले ती जी शेतात लपवलेली ठेव आहे त्याच्यासाठी तो व्यक्ती काय करत आहे, त्याचं सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. त्यानंतर मोती त्याचा दाखला आपण पुढे पाहतो वचन 45 ते 46 मध्ये, जिथं अ, तिथे सांगितलं की आणखी स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखा आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आपले सर्वस्व विकले आणि विकत घेतला. वरती जी शेतात ठेवलेली ठेव आहे, लपवलेली ठेव, त्याच्यासाठी पण त्याने सर्वस्व विकलेलं आहे त्या व्यक्तीने दुसऱ्या. आणि ते शेत विकत घेतलेलं आहे. इथं सुद्धा सर्वस्व विकलंय म्हटलेलं आहे आणि ते विकत घेतलेलं आहे. बरं, या माग काय उद्देश आहे? का बरं ह्या गोष्टी ख्रिस्त आपल्याला वारंवार सांगत आहे? मोहरीच्या दाण्यांपासून तर अगदी त्या अनमोल मोत्यापर्यंत आपली नजर फेकतो तो, नाही का. तर नक्कीच आपल्याला यातून पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे या दाखल्यातून त्या स्वर्गाच्या राज्याचं जे सर्वोच्च मूल्य आहे त्याची अनमोलता तो दाखवत आहे. आणि ते इतकं अद्भुत आहे की त्याची त्याची तुलना आपण या जगातील कोणत्याच किमतीसोबत करू शकणार नाही, नाही का. आणि मग इथं जणू काय, ज्या प्रकारे ते लोक सर्वस्व विकून त्या गोष्टी घेत आहेत, तर हे जणू काय त्याच्यासाठी आपल्याला किती काही जरी आपण केलं किंवा आपण कोणतीही किंमत मोजली तरी ते अपुरीच आहे. कारण ते राज्य इतकं अनमोल आहे, त्याची अनमोलता दाखवणारे हे दाखले आहेत.
स्वर्गाच्या राज्याची अनमोलता ते दाखवतं. आणि विशेष करून जणू काय ते मोहरीच्या दाण्याबद्दल सांगितलं, अगदी छोटा तो दाणा मोठं झुडूप होतं. त्या खमीराबद्दल सांगितलं, ते पूर्ण पीठ व्यापून टाकतं, त्याला फुगवतं. जणू काय स्वर्गाचं राज्य तसंच आहे. ते आठवण करून देत आहे की देवाचं राज्य सुरुवातीला जे अगदी आपल्याला क्षुल्लक किंवा लहान भासेल, ख्रिस्ताच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे त्याच्या अगोदरही कुणीच त्याचा विचार करू शकलं नाही, नाही का? की कसं ते राज्य आहे त्या मसीहाबद्दल त्याचा विरोध ते करत आहे, जे आपण पुढे पाहणारच आहोत. अगदी 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 छोट्या त्या मोहरीच्या दाण्यासारखी ती सुरुवात आपण पाहतो, परंतु ते किती मोठं झुडूप होतं आणि अद्भुत ते होतं, नाही का? त्याची आपल्याला गौरव आपल्याला पाहायला भेटतं. देवाचं राज्य सुरुवातीला जे अगदी क्षुल्लक आणि लहान भासेल, पण असा एक दिवस येईल तेव्हा सर्व गौरवात आणि ऐश्वर्यामध्ये भरलेलं असं ते देवाचं राज्य आपल्याला भौतिक रीतीने दिसणार आहे. जणू काही दाखले जे आहेत आपल्याला त्याची आठवण करून देतं, नाही का? मग प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी दाखले सांगितले, ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आता हे स्वर्गाचं राज्य त्याचं मूल्य तो दाखवतो. त्याच्या अगोदर आपण पाहिलं की हे जे दाखले आहेत ते विशेष करून जे गैरसमजूत होती त्यांची देवाच्या राज्याबद्दल त्या लोकांची, ते दूर करण्यासाठी होते. त्यानंतर हे दाखले जे आहेत देवाच्या त्या त्या राज्याचं, देवाच्या गौरवी स्वर्गीय राज्याचं अनमोलता ते दाखवतात. आणि आणखी एक बाब म्हणजे आणखी काही दाखले ख्रिस्ताने दिलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत, जे जे इस्रायल लोकांनी राजा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्वीकारण्यासाठी आणि त्याचं राज्य स्वीकारण्यासाठी ते अपयशी ठरले. त्याचा त्यांनी धिक्कार केला, त्याचा त्यांनी विरोध केलेला आहे. त्यावर आधारलेली ती दाखले आहेत, जिथं त्यांचं ते अपयश त्या दाखल्यांमधून दाखवलेलं आहे. आणि त्याचं जर उदाहरण आपल्याला पाहायचं आहे, तर ते उदाहरण इथं आपल्याला पाहायला भेटतं. पेरणी करणाऱ्याचा दाखला, नाही का? जिथं तुम्हाला तीन प्रकारच्या जमिनी पाहायला भेटतील. एक वाटेवर पडलेलं बी म्हटलेलं, नाही का? वाट, जे कठीण हृदय आहे. दुसरं काय, खडकाळ. आणि ते सुद्धा कठीण आहे, ज्याला मूळ नाही होत, नाही का? जिथं वचन वाढणारच नाही. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे, काटेरी झुडूप आहे. तिन्ही जमिनी ज्या आहेत खऱ्या रीतीने इस्रायलचं खरं जे अस्तित्व आहे ख्रिस्ताच्या काळातील, ते दाखवत होतं की अरे, त्यांच्याकडे वारंवार वचन आलेलं आहे. अगदी सुरुवातीपासून आपण पाहतो देवाने त्यांच्यासाठी अगदी संदेष्ट्यांना उभं केलं, राजांना उभं केलं, याजकांना उभं केलेलं आहे. परंतु त्यांचं हृदय त्या त्या वाटेवरील जमिनीप्रमाणे कठीण होतं. त्यांनी ते स्वीकारलेलं नाही, नाही का? त्या 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 खडकाळ जमिनीप्रमाणे त्यांचं होतं की अगदी तेवढ्यापुरतं उत्सुकतेने त्यांनी ते घेतलं, परंतु ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस ते वारंवार कुरकुर करायचे. त्या त्या काटेरी झुडपाप्रमाणे त्यांचं जीवन होतं, हृदय होतं, की जे फक्त चिंता आणि कुरकुर करणारे ते होते. प्रत्येक गोष्टीची चिंता ते करत बसायचे. आणि तेच ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा होतं आणि आजही तेच आहे. अनेक मंडळांमध्ये सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे पाहायला भेटत आहे. एकीकडून हे जे दाखले आहेत, एकतर त्यांची जी पडती बाजू आहे, त्यांची जी कठीण बाजू आहे ती दाखवत आहे. त्यांची त्यांची पडलेली बाजू आपल्याला ते दाखवत आहेत की इस्रायल लोक कशा प्रकारे देवाच्या राज्यापासून दूर आहेत. पुढे आपल्याला आणखी दाखला पाहायला भेटल की जिथं इस्रायल जो आहे तो राजा प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं राज्य स्वीकारण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत. ज्याच्याबद्दल आपल्याला जर त्याची कल्पना जी आहे पुढे पुन्हा वचन 24 ते 30 मध्ये मांडलेली आहे बघा, अध्याय 13 आणि वचन 24 पासून पुढे जिथं सांगितलेला निधनाचा जो दृष्टांत आहे तिथे सांगितले बघा. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. पहा, लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन
ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तर हेच आपल्याला इस्रायलचं पुन्हा चित्र दाखवणार आहे, नाही का? त्यांची अवस्था कशी होती, जे जे खऱ्या रीतीने लोकांना जो देवाचा खरा उद्देश आहे त्या नियमशास्त्राचा त्यापासून भरकडवत होते. दुसरीकडे वचन जर तुम्ही 36 ते 43 मध्ये जर पाहिलं तर तिथे आपल्याला या निधनाचा जो दृष्टांत आहे आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं स्पष्टीकरण तिथं सांगितलेलं आहे बघा. आणि तिथं काय सांगितलेलं आहे बघा, नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन पुढे गेलेला असताना घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, त्या निधनाच्या दाखल्याचे आम्हाला कोड करा. त्यावेळेस तो म्हणतो की चांगले बी पेरणारा कोण आहे? मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे म्हणे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत आणि निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. अगदी स्पष्ट आहे, नाही का? आणि वारंवार आपल्याला त्याची ते आठवण करून देतो. त्यानंतर आपल्याला आणखी एक दाखला इथं पाहायला भेटतो, तो म्हणजे समुद्रात टाकलेलं जे जाळ आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला वचन 47 पासून पुढे पाहायला भेटतं. जिथे सांगितलं की आणखी स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून ते चांगले चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. नाही का? तसे युगाच्या समाप्तीच होईल म्हणे. देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील. तर एकीकडे आपल्याला पाहायला भेटतं प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवले की अनेक लोक आहेत जे देवाचं राज्य स्वीकारण्यास नकार देतील, परंतु आपल्याला पाहायला भेटतं जे नकारणारे आहेत, जे त्याचा धिक्कार करणारे आहेत, त्यांचा शेवटी नाश होणार आहे. आणि ही दाखले जे आहेत आपल्याला पाहायला भेटतं, एकतर प्रभू येशू ख्रिस्ताला जे जे विरोध करणारे होते त्यांच्यासाठी इशारा देणारे पण होते. आणि दुसरीकडे आपण पाहतो की जे खऱ्या रीतीने त्याचे निवडलेले त्याचे जे लोक आहेत, जे त्यांना पश्चाताप करून त्या खऱ्या राजावर विश्वास ठेवून त्याचे अनुयायी बनण्याची सुसंधी देणारे सुद्धा हे होते. एकीकडे त्या विरोधकांना इशारा ते देत होते, तर दुसरीकडे त्याच्या मेंढरांना हे जणू काय आकर्षित करणारे होते. आणि म्हणूनच हे दाखले जे आहेत त्याचं महत्व आपल्याला तिथं पाहायला भेटतं. पुढे ज्यावेळेस आपण आणखी येतो तर मते जो आहे, आता या दाखल्यांपासून आता आणखी एक महत्वाच्या गोष्टीकडे तो आपलं लक्ष वेधून घेतो, जे आपल्याला अध्याय 13 वचन 54 पासून पुढे पाहायला भेटतं, जिथं आता मात्र ख्रिस्ताचा जो झालेला अव्हेर किंवा त्याच्या गावामध्ये कशा प्रकारे त्याचा विरोध होतो त्याच्याबद्दल सांगण्यात आलेला आहे. आणि हा जो संदर्भ आहे विशेष करून अध्याय 13 वचन 54 ते अध्याय 18 वचन 35, हा जो संदर्भ आहे, या संदर्भामध्ये मत्तई जो आहे, आता त्या राज्याच्या शिक्षणापासून आता त्या राजाचा कसा धिक्कार ते करतात आणि त्या राजाचा कसा ते विरोध करतात, नाही का, त्याच्याबद्दल तो सविस्तर मांडतो. आणि विशेष करून ह्या सगळ्या संदर्भामध्ये जरी लोक त्याचा विरोध करत आहे, अगदी त्याचं स्वतःचं गाव त्यापासून त्याच्या प्रत्येक लोक यहुदी पुढारी त्याचा विरोध करताना दिसत आहेत, परंतु यामध्ये एक अपवाद आपण पाहतो, जो म्हणजे काय, कनानी स्त्री तिथं आहे. आणि तीच वगळता तिचा विश्वास आपण पाहता बाकीचं सर्व जे लोक आहेत ते सर्व त्याचा विरोध करताना दिसतात, नाही का? जर तुम्ही 15 अध्याय वचन 21 ते 28 जर पाहिलं तर तिथं ती जी स्त्री आहे, तिची तिची मुलगी जी भूतग्रस्त होती, तिच्यासाठी ती प्रभूकडे विनंती करत आहे. आणि मग तिचा विश्वास किती अद्भुत आहे, तिथं प्रभू म्हणतो की बाई तुझा विश्वास मोठा आहे म्हणे. आणि तिथं तिच्या खेरीज या लोकांमध्ये दुसरीकडे कुठंच आपल्याला तो विश्वास जाणवत नाही, कारण ते पूर्णपणे त्याचा विरोध करताना दिसतात. आणि ते नेहमी वारंवार ख्रिस्ताचा विरोध करत असताना त्याचा नकार करत असताना ते दिसत होते. आणि मग तशाच प्रकारे आपल्याला हा जो संदर्भ आहे अध्याय 13 वचन 54 ते अध्याय 17 वचन 27 मध्ये आपल्याला याची दोन भाग आपण पाहू शकतो, जिथं ख्रिस्ती येशूवरील जो विश्वास आहे तो जणू काय त्यांनी दोन वेळा पूर्णपणे नाकारलेला इथं आपल्याला दिसतो, नाही का?
पहिलं म्हणजे त्याच्या स्वतःच्या गावी तो गेलेला होता आणि तिथं आलेला आहे. 13वा अध्याय वचन 54 ते 58 जर आपण पाहिलं तर तिथं आपण पाहतो की पहा त्याच्या गावकऱ्यांनी त्याने केलेले जे चमत्कार आहे, त्याच्या त्या क्षमतेवर आणि त्याच्या शिक्षणावर त्याने काही वादविवाद केलेले नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्या विरुद्ध त्या उलट आपण पाहतो की त्याला अ, वादविवाद जरी नाही केला तरी पण त्याला त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांनी त्याला विरोध केला, त्याचा 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 नकार केलेला आहे. वचन 58 जर आपण पाहिलं तर त्या अशा प्रकारे सांगत आहे की पहा त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य त्या ठिकाणी केली नाही म्हणे. आणि मग पुढे आपण येतो अध्याय 14 वचन 1 ते 12 मध्ये हा जो संदर्भ आहे, आता हा संदर्भ आपल्याला हेरोदाबद्दल नाही का आणि बाप्तिस्मा करणारा योहान याच्या मृत्यूबद्दल आठवण करून देणारा हा संदर्भ आहे. आणि आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे हा जो राजा आहे त्याला त्याला मारण्यास पाहत होता. आणि त्याने त्याला धरलं होतं का बरं? कारण अध्याय 14 वचन 4 आपल्याला सांगतं की अ, त्याने जे केलेलं पाप होतं त्याची जाणीव योहानाने, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्या राजाला करून दिली होती. कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की तिच्याशी त्याने लग्न केलं आणि तिच्याबद्दल योहान जो होता तो त्याला बोलला होता नाही का. आणि म्हणून तो त्याला म्हटला होता की तू त्याला ठेवावे हे तुला योग्य नाही. आणि मग आपण पाहतो तेव्हापासून तो त्याला मारण्यास पाहत होता, परंतु नंतर जी घटना तिथं घडली अद्भुत रीतीने जो कट रचण्यात आला आणि मग हेरोद्याची जी मुलगी आहे तिने कशा प्रकारे चतुराईने त्याला मारण्यासाठी राजाला फितवलं पूर्णपणे, ते आपण पुढे या घटनेत पाहतो. परंतु आपण पाहतो की हेरोदाने योहानाशी ज्या प्रकारे तो वागला त्यामुळे आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या न्यायास तो पात्र होता. पण याहूनही अधिक आपण पाहतो की पुढे जात असताना ज्यावेळेस आपण वचन 1 पाहतो तर तिथं वचन 1 ची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे. त्यावेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे, म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे. आता इथं मात्र आपण पाहतो की ज्यावेळेस ख्रिस्ताची ती कीर्ती त्याने ऐकलेली आहे आणि त्या राजाला असं वाटलं की ख्रिस्ताने केलेले जे चमत्कार आणि जे वादविवाद होत आहेत, जे शिक्षण तो देत आहे, यावरून कदाचित त्याने आपल्या सल्लागारांना विचारलं असावं किंवा त्याने ते ऐकलेलं असावं. आणि एवढंच नाही तर तो जे सल्लागार होते त्यांचा सुद्धा असाच विश्वास होता की अरे हेरोदाला त्रास देण्यासाठी येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान म्हणून आलेला आहे. आणि जणू काय अशा प्रकारेच ते त्यांनी पूर्णपणे ती अफवा पसरवली किंवा ते तशा प्रकारे विचार करायला लागले होते नाही का. आणि मग पुढे जात असताना आणखी आपण पाहतो की वचन अध्याय 14 वचन 13 ते 21 मध्ये आपण पुढे येतो. तर विशेष करून पुढील 3 भाग जे आहेत यामध्ये ख्रिस्त जो आहे त्या त्या शिष्यांवर आणि त्यांना विश्वासात कसे वाढावे नाही का त्यांनी अ, त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे इथं. आणि मग ते खास करून त्याच्याकडे आपल्याला आपलं लक्ष वेधून घेतो की ते जे शिष्य आहेत त्यांचं ख्रिस्तावरील विश्वास कसा दिवसेंदिवस वाढायला पाहिजे. आणि मग त्याबद्दल सुरुवात करत असताना तो मग ते 13 वचन अध्याय 14 वचन 13 ते 21 मध्ये आपण पाहतो की प्रभू येशूने 5,000 जेव घातलेला आहे. त्याबद्दलचा हा संदर्भ आहे. परंतु तिथं शिष्यांमधलं आणि प्रभू येशू ख्रिस्तामधील संभाषण आपल्याला पाहायला भेटतं नाही का. जर 14वा अध्याय तुम्ही वाचला तर तिथं तुम्हाला पाहायला भेटेल बघा वचन 13. प्रभू येशू ख्रिस्त पुढे गेलेला आहे आणि त्याच्या मागे आपण पाहतो की मोठा समुदाय त्याने पाहिला तेव्हा त्यांचा त्याला कळवळ आला म्हटलेला आहे. आणि मग दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले की अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या म्हणे. त्यावेळेस ख्रिस्त त्यांना म्हटला की नाही, त्यांना जाण्याची गरज नाही म्हणे, तुम्हीच त्यांना खायला द्या. त्यावेळेस ते काय म्हटले बरं शिष्य?
ते म्हटले की आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. आणि आपल्याला इथं पाहायला भेटतो त्या विशेष करून शिष्यांचा जो अ, अल्पविश्वास किंवा त्यांची जी शंका आहे ख्रिस्तावरील ते आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि विशेष करून अ, वचन 17 आपल्याला त्याची आठवण करून देतं. आणि मग ते म्हणतात की फारच कमी जेवण आहे आमच्याकडे. आणि ते एका एका व्यक्ती पुरतच आहे ते. आणि 5,000 लोकांना ते कसं पुरेल? त्या 5,000 लोकांना कसं देऊ शकतो आपण ते, नाही का? आणि मग विशेष करून आपल्याला इथं त्यांचा अल्पविश्वास पाहायला भेटतो. परंतु त्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बहुगुणित करून त्याचं महान सामर्थ्य तिथं प्रगट केलेलं आहे, त्यांना दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो की ख्रिस्त पाण्यावरून चालत त्यांच्या जवळ येतो. का बरं पाण्यावरून तो चालत येतो बरं? प्रत्येकच गोष्ट आपण बारकाईने नाही पाहत, परंतु एक जो जो उद्देश आहे मग त्याचा आपलं लक्ष वेधून घेण्याचा तो उद्देश हाच आहे की शिष्यांचा ख्रिस्तावरील विश्वास दिवसेंदिवस वाढावा, नाही का? आणि पहा तो पाण्यावरून चालत येत असताना पेत्राबद्दल आपल्याला शिकायला भेटतं की तो सुरुवातीला त्या नाव्यातून उतरतो, ख्रिस्ताकडे पाहत असताना तो पुढे चालतो काही वेळ. परंतु ज्यावेळेस आजूबाजूला तो पाहतो आणि पहा त्याच्या मनात शंका आली आणि तो बुडू लागतो, नाही का? आणि मग ख्रिस्त त्याच्या हाताला धरून वरती घेतो आणि त्याला नावेत बसवतो, नाही का? आणि शेवटी मग ख्रिस्त तिथं सुद्धा काय म्हणत आहे वचन 31 मध्ये? येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? तर ही जी वचनं आहेत आपल्याला वारंवार त्याचीच आठवण करून देईल की मत्तय का बरं हे संदर्भ आपल्या समोर मांडत आहे. तो आपलं लक्ष त्या शिष्यांकडे वेधून घेत आहे की त्यांचा विश्वास जो आहे तो दिवसेंदिवस वाढणं गरजेचं होतं, त्याकडे तो आपलं लक्ष वेधून घेत आहे. अध्याय 15 वचन 1 ते 20 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की मत्तय जो आहे प्रभू येशू आणि फरोशी व शास्त्री यांच्यातील जो संघर्ष आहे त्याचा अहवाल किंवा त्याची बातमी तो आपल्याला देतो, त्याच्याबद्दल तो आपल्याला आठवण करून देतो. वचन 15 मध्ये आपण पाहतो की ख्रिस्ताने जी अगदी सोपी अशी गोष्ट तिथं सांगितलेली आहे, जिथं या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्या शिष्यांना ते समजलं नाही, त्याच्या शिष्यांना, नाही का? इथं मानवी संप्रदायाबद्दल इथं आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त त्यांना तो फटकारतो. जिथं वचन 1 मध्ये पहा, मग येरुशलेमहून फरोशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवणापूर्वी ते हात धुत नाहीत. अ, तर वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात, नाही का? हा प्रश्न घेऊन अ, काही परुषी आणि शास्त्री येशूकडे आले होते. आणि मग या संदर्भात आपण पाहतो की त्यांना फटकारण्यासाठी ख्रिस्त जो आहे आपण पाहतो की अ, त्यांना काही उदाहरण देतो. जसं तो त्यांचंच उदाहरण त्यांना देतो, नाही का? कारण तो म्हणतो की तुम्ही आपल्या संप्रदाय करून म्हणे देवाची आज्ञा का मोडता म्हणे. कारण त्यांना असं वाटायचं त्यांच्या संप्रदायानुसार त्यांनी जो संप्रदाय केलेला होता त्यांच्यानुसार त्यांची अशी विचारधारा होती की अरे आम्ही जर देवाला देतो ना ह्या गोष्टी आम्ही इतक्या इतक्या मोजून देवाला दिलेल्या आहेत, तर आमची जी जबाबदारी आहे कुटुंबाबद्दल किंवा समाजाबद्दल ते आम्ही पाळली नाही तरी चाललं. जसं आई वडिलांचा सन्मान कर म्हटलेला आहे, बरोबर? ख्रिस्त म्हणतो की देवाने असं म्हटलं की तो आपल्या आई बापाचा सन्मान कर आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी म्हणे. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल मला तुझ्यासाठी जे काही देणं भाग होतं ते मी देवाला दिलंय, नाही का? आणि त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. हे हे कोणतं गणित आहे? ख्रिस्त त्यांना डायरेक्ट बोलतो, नाही का? तुम्ही आम्हाला म्हणता, ज्यावेळेस ख्रिस्ताला ते म्हणतात की मानवी संप्रदाय तुझे शिष्य पाळत नाहीत, त्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे त्यांना बोलतो. आणि मग पुढे तो त्यांना म्हणतो की अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य सांगितलंय म्हणे. हे लोक म्हणे तोंड घेऊन माझ्याकडे येतात
ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आणि मग तो अगदी त्यांच्या अंतःकरणामध्ये झोकून तो त्यांची पूर्ण, नाही का, त्यांची अवस्था तो दाखवितो की त्यांचे अंतःकरण कसं आहे. आणि मग तो अगदी स्पष्ट करतो की जे आपल्याला पाहायला भेटतं की तोंडात जाते व माणसाला, ते जे तोंडात जातं म्हणे बाहेरून, अ, ते माणसाला विटाळत नाही, तर जे तोंडातून निघतं म्हणे ते माणसाला विटाळतं, कारण ते हृदयातून येतं. आणि त्याची आठवण, ते अगदी छोटस उदाहरण तो घेतो. आणि मग पेत्राला आणि शिष्याना प्रश्न पडतो की अरे याचा अर्थ काय आहे, नाही का. त्यावेळेस पुन्हा ख्रिस्त जो आहे त्यांना म्हणतो की अरे तुम्ही देखील अज्ञानी आहात का म्हणे, तुम्हाला पण ते समजत नाही म्हणे. कारण वचन 17 मध्ये पहा, तो त्याचं 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 उलगडा देतो. आणि मग तो अगदी स्पष्ट त्या गोष्टी सर्व करत आहे. आणि मग यामध्ये तो काय करत आहे, स्पष्ट रीतीने शिष्यांचं जे लक्ष आहे त्याच्याकडे वेधून घेत आहे. आणि हळूहळू त्यांचा जो विश्वास आहे तो कशा प्रकारे त्याच्यावर वाढेल आणि अधिक अधिक ते त्याच्यावर विसंबून राहायला शिकतील, त्याकडे त्यांचं लक्ष तो वेधून घेत आहे. पुढे आपल्याला या संदर्भामध्ये वचन 21 पासून पुढे आता एका महिलेबद्दल शिकायला भेटतं, नाही का. एका स्त्रीबद्दल शिकायला भेटतं जी ख्रिस्ताकडे येते, नाही का. आणि जी कनानी स्त्री होती आणि तिची मुलगी भूतग्रस्त होती, नाही का. आणि ती त्याच्याकडे येऊन म्हणते की प्रभूजी, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे म्हणे. तरी त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिलं नाही म्हणे. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळून त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. ती ती वारंवार न थांबता न थकता ती विनंती करत आहे प्रभूकडे. आणि मग ख्रिस्ताने तिला दिलेलं उत्तर आणि तिने ख्रिस्ताला केलेलं प्रतिउत्तर, यामध्ये आपल्याला फारच अद्भुत अशा गोष्टी पाहायला भेटतात. का बरं ख्रिस्ताने इतकी वाट पाहिली आणि का ख्रिस्त तिच्या त्या शब्दाचं, नाही का, त्या शब्दासाठी पण वाट पाहत होता. कारण एक तर हे त्या 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 महिलेचं, त्या त्या स्त्रीचं ते उदाहरण ह्या धार्मिक पुढाऱ्यांसाठी एक चपराक अशी होती, भयंकर अशी ही बाब होती त्यांच्यासाठी. कारण हे धार्मिक पुढारे असताना सुद्धा हे ख्रिस्तापासून कितीतरी दूर, त्या नियमशास्त्र देणाऱ्या प्रभूपासून कितीतरी दूर होते, नाही का. परंतु ही जी नियमशास्त्राच्या अगदी जवळ पण नव्हती, कुठंच नव्हती, ती कणानी स्त्री येऊन तिचा विश्वास त्याच्यावर दाखवत आहे. इथं मात्र देव म्हणतो की पहा, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो म्हणे, नाही का. वचन 28 मध्ये सांगितलं तिच्या बोलण्यावरून. तेव्हाच अद्भुत कार्य, ख्रिस्ताची महान कार्य आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि मग हे झाल्यानंतर पुढे आणखी 15वा अध्याय वचन 29 ते 39 मध्ये जर आपण पाहिलं तर मतय जो आहे, आता ह्या सगळ्या घटनेनंतर पुन्हा ख्रिस्ताच्या विशेष करून शिष्यांचं, नाही का, जो अल्पविश्वास किंवा जो कमकुवत विश्वास आहे त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून घेतो. जिथं 15वा अध्याय वचन 29 ते 39 मध्ये पुन्हा 4,000 लोक, नाही का, त्यांना जेवू घालणं त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. जिथं ख्रिस्ताने पुन्हा म्हटलं, नाही का, की त्यांना त्यांना जेवण द्या म्हणे. आणि आपल्याला माहित आहे की अ, त्यावेळेस ते शिष्य जे आहेत ते म्हटले की एवढा मोठा लोकसमुदाय म्हणे, ते ते जेवण तृप्त होतील इतकं आपल्याकडे भाकरी नाहीत म्हणे रानाजवळ, नाही का. त्यावेळेस अ, आपल्याला माहित आहे की जरी अ, अगोदरच 5,000 लोकांना अगदी अद्भुत रीतीने आपण पाहतो की त्याने 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 भोजन दिलं होतं. अगदी थोडक्या त्या जेवणातून ते त्याने बहुगुणित केलं होतं. ते पाहून सुद्धा तरी सुद्धा पुन्हा त्यांचा अल्पविश्वास, कमकुवत विश्वास आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. आणि अ, त्यांच्या अल्पविश्वासावर मत आहे आपलं लक्ष वेधून घेत आहे. आणि मग पुन्हा ख्रिस्त तिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना फटकारतो आणि तिथं अद्भुत कार्य ख्रिस्त करत आहे. पुढे आपण ज्यावेळेस येतो आपल्याला विशेष करून 16व्या अध्यायामध्ये, तिथं आपल्याला पाहायला भेटतं की जे
परुषी आहेत आणि सदुकी हे आता अ, ह्या गोष्टी सगळ्या पाहत आहेत. आणि ह्या गोष्टी पाहत असताना ते काय करत आहेत की ख्रिस्ताला परीक्षेत अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कशा प्रकारे त्याला आपण अडकू शकतो नाही का आपल्या शब्दांमध्ये. तो काय उत्तर देईल जेणेकरून ते उत्तर असे यावं की ज्यामुळं जो लोक समुदाय त्याच्या मागे आहेत तो त्याच्या विरुद्ध होईल आणि मग आपल्याला त्याला मारणं जरा सोपं होऊन जाईल नाही का. अ, आणि म्हणून ते येतात त्याच उद्देशाने आणि त्याला म्हणतात की आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवा. आणि मग आपल्याला माहित आहे ख्रिस्त त्यांना खडसावतो. योहानाच्या चिन्हाशिवाय तुम्हाला दुसरं चिन्ह दिलं जाणार नाही. तिथं सांगितलं की दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते म्हणे. आणि किती 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 कठोर हे शब्द त्यांच्यासाठी होते नाही का. आणि मग आपण पाहतो हे झाल्यानंतर ख्रिस्त जो आहे तो पुन्हा आपल्या शिष्यांकडे वळतो आणि आपल्या शिष्यांकडे वळून तो म्हणतो त्या पुरुषांच्या खमीराविषयी जपा म्हणे नाही का. आणि जे जे भयंकर आहे ते अगदी जसं ते छोटस ते खमीर ते पूर्ण पीठ व्यापून टाकतं नाही का तशाच प्रकारे तो सांगत आहे की हे जे पुरुषी आहेत आणि हे जे धार्मिक पुढारी आहेत ते जे शिक्षण घेऊन येत आहेत ते शिक्षण सुद्धा त्या चरणाऱ्या त्या त्या खमीराप्रमाणे आहे. आणि ते पूर्ण व्यापून जातं पुष्कळदा नाही का. जसं आपण नवीन करारामध्ये पुष्कळ ठिकाणी पाहतो आणि आज सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं जिथं गलती करास पत्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण पाहतो जिथं पाऊल निराळे सुवार्तेबद्दल बोलतो नाही का. अ, ती म्हणे खरं जर पाहिलं तर ह्या सुवार्तेसारखी वाटते म्हणे परंतु ह्या सुवार्तेसारखी ती नाही ती निराळी सुवार्ता आहे. आणि तो म्हणतो की मी जी तुम्हाला अगोदर सुवार्ता सांगितली तिच्यापेक्षा कोणतीही निराळी सुवार्थ जर मी सांगितली किंवा देवदूत येऊन जर सांगतो तर तो शापभ्रष्ट असो म्हणे. आणि इथं ते दुष्ट शिक्षण जे चुकीचं शिक्षण आहे जे जे देवाच्या वचनाला डाग आणणार आहे जे ख्रिस्ताची सुवार्ता विरूप करणार आहे आणि जे ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये भेसळ करणार आहे अशा शिक्षणाबद्दल बोलत असताना मत्तय जो आहे विशेष करून ख्रिस्त जो आहे इथं त्या पुरुषांचं खमीर अशा प्रकारचा शब्द तो देत आहे हा इशारा देत आहे. आणि हाच इशारा आपल्यासाठी सुद्धा आहे ख्रिस्ती जगतासाठी आहे ख्रिस्ती सर्व भावा बहिणींसाठी आहे विश्वासणाऱ्यांसाठी आहे सेवकांसाठी आहे की त्या त्या खमीराविषयी जपा. जे खमीर खऱ्या रीतीने खरी जी सुवार्ता आहे तिला विरूप करतं खऱ्या सुवार्तेला डाग आणतं आणि पहा ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर जे आक्षेप घेतं ख्रिस्ताचं येणं ख्रिस्ताचं आपल्या जागेवर मरणं त्याचं पुनरुत्थान तो आज स्वर्गात आहे तो पुन्हा येणार आहे त्याची ती महान सुवार्ता त्याचं पवित्र वचन त्याच्यावर डाग आणणारा आहे. अशा प्रकारच्या खोट्या शिक्षणापासून आपण विशेष करून जे या सुवार्तेला डाग आणणार आहे अशा प्रकारच्या शिक्षणापासून आपण दूर राहावं. आणि वचन 8 मध्ये पुन्हा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला अहो अल्पविश्वासी आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार मनात का करता. आता ज्यावेळेस खमीराविषयी ख्रिस्त बोलतोय आता ख्रिस्त कशाबद्दल बोलतोय हे समजत असताना पुन्हा एक वार शिष्यांना वाटलं अरे अगोदर 5,000 जेवण दिलं मग आता 4,000 दिलं आणि मग अशी वेळ आली की जिथं शिष्य जे आहेत सोबत भाकरीच घेऊन आले नव्हते. त्यांना वाटलं अरे ख्रिस्त खरंच म्हणला काय आता आमच्याकडे भाकरी नाहीत आता खायला भाकरी नाही म्हणून ख्रिस्त आपल्यावर चिडला वाटतं. आणि त्यांनी काय केलं शब्दशः त्या गोष्टी घेतल्या आणि ते विचार करायला लागले अरे आता आमच्याकडे भाकरी नाही म्हणून तो आता खमीराबद्दल बोलून आमच्याशी बोलत आहे. परंतु ख्रिस्ताला काय बोलायचं होतं खऱ्या रीतीने ते तिथे समजले नव्हते. आणि म्हणूनच त्यांना काय वाटलं की अरे तो खमीराविषयी बोलत आहे म्हणजे तो आपण भाकरी घेतल्या नाही त्याच्याबद्दल बोलत आहे. बघा वचन 7 मध्ये काय सांगते मत्ते 16 वचन 7. तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणे आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणे म्हणून या गोष्टी चालल्यात. किती नाही का आपलं मन किती भ्रष्ट आहे. आणि खरंच देवाचं वचन पुष्कळदा आपण समजण्यासाठी किती अपुरे पडतो कमी पडतो नाही का. आणि खरंच त्यासाठी किती देवाच्या कृपेची गरज आहे. देवाच्या आत्म्याने आपले हृदय प्रफुल्लित करावं त्याची गरज आहे. ही शिष्य सुद्धा
तशाच प्रकारच्या प्रसंगातून जाताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण आणखी पुढे येत असताना 16व्या अध्यायातच वचन 13 पासून पुढे अ, एकीकडे आपण पाहतो की आता ख्रिस्त त्या त्या फिलिपाच्या कैसराकडल्या त्या भागात तिथून तो जात असताना तिकडे गेल्यानंतर तो आता शिष्यांना प्रश्न विचारतो की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात. आणि तिथं शिष्य जे आहेत त्यांना उत्तर देतात नाही का त्याच्या मनाने. त्या शिष्यांच्या द्वारे आपण पाहतो की ते म्हणतात कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असं म्हणतात म्हणे. परंतु ज्यावेळेस तो आपल्या शिष्यांकडे वळतो आणि त्यांना तो म्हणतो की आता तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. तर पहा इथं आपल्याला मतईचा जो फोकस आहे, मतईचं जे लक्ष आहे ते आपल्याला समजेल की त्याचं लक्ष काय आहे की शिष्य त्यांचा विश्वास ख्रिस्ताबद्दल काय आहे आणि ते कितपत त्याच्यावर विश्वास ठेवतात, कशा प्रकारे ठेवतात, त्याकडे विशेष करून मते जो आहे ह्या संपूर्ण संदर्भामध्ये लक्ष केंद्रित करत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या शिष्यांच्या वतीने पेत्र प्रतिउत्तर करतो. पेत्र म्हणतो की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. किती सुंदर हे वचन आहे. आणि आपल्याला माहित आहे ही त्या विश्वासाची कबुली होती. आणि मग ख्रिस्ताने कबूल केलं. ख्रिस्ताने स्पष्ट केलेलं आहे की पेत्रा म्हणे तू धन्य आहेस म्हणे, तू आशीर्वादित आहे. कारण हे तुझ्या मांस रक्ताने, तुझ्या ज्ञानाने, तुझ्या तर्काने, तुझ्या विचाराने आलेलं नाही म्हणे, तर हे माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलेलं आहे. तर इथून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकायला भेटतील. एक तर जोपर्यंत तो स्वर्गीय पिता आपल्याला खऱ्या रीतीने त्याच्या सुवार्तेने त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्या हृदयात ह्या सर्व गोष्टी ख्रिस्त त्याची महिमा त्याचं महानपण त्याने केलेलं परिपूर्ण कार्य आपल्या हृदयात तो प्रकट करत नाही. तो आपल्याला त्याच्या सुवार्तेने नाही का आपल्याला तो झाकत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या रीतीने ख्रिस्ताची जाणीव होणार नाही. आणि मग एकीकडे पेत्राने दिलेली कबुली त्याबद्दल ख्रिस्त जो आहे त्याला त्याची प्रशंसा करतो, त्याला आशीर्वाद देतो. परंतु लगेच आपल्याला पाहायला भेटतं दुसरी बाजू सुद्धा, जिथं वचन 21 पासून पुढे ख्रिस्त आपल्या त्याचं दुःख सहन आणि त्याचं मरण आणि तिसऱ्या दिवशी उठणं याबद्दल बोलत असताना पेत्र लगेच जवळ येऊन म्हणतो, अरे नाही प्रभूजी, आपणावर दया असो म्हणे, असं आपल्याला होणारच नाही म्हणे. आणि नेमकं त्याच्या त्या कार्याला पेत्र विरोध करताना दिसतो. अगोदर ख्रिस्त त्याची प्रशंसा करतो, परंतु इथं जितक्या आतुरतेने, जितक्या नाही का जितक्या आनंदाने त्याने ख्रिस्ताने त्याची प्रशंसा केली, तितक्याच कठोरपणे ख्रिस्त आता पेत्राला फटकारतो. जे आपल्याला वचन 21 ते 27 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जिथं ख्रिस्ताचं दुःख सहन, त्याचं मरण याबद्दल बोलत असताना पेत्र त्यावर आक्षेप घेतो. नाही, हे होणारच नाही तो म्हणतो. त्यावेळेस ख्रिस्त म्हणतो, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. कारण पहा, ख्रिस्ताच्या बद्दल आणि विशेष करून ख्रिस्ताची सुवार्ता, तिला विरोध करणारा, ख्रिस्ताच्या सुवार्तेला अडखळण करणारा आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताचं खरं परिपूर्ण कार्य त्याला डाग आणणारा सैतान आहे, नाही का. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने आपण अशा चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे आणि ख्रिस्त त्याने केलेलं परिपूर्ण कार्य ते आपण दिवसेंदिवस समजून घेणं गरजेचं आहे. आता पेत्राला फटकारल्यानंतर लगेच 17व्या अध्यायामध्ये आपण येतो. तिथं आपल्याला ख्रिस्ताचं रूपांतरण पाहायला भेटतं, नाही का. आणि फार सुंदर हा भाग आहे. जिथं मग 6 दिवसानंतर म्हटलेलं आहे, येशूने पेत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. कधी बरं? जी घटना अगोदर घडली त्याच्यानंतर. म्हणजे पेत्राला फटकारलेलं आहे जे अगोदर आपण आता पाहिले, त्याच्यानंतर 6 दिवसांनी आता ते कुठे गेलेत? एका उंच डोंगरावर गेले, एकांत ठिकाणी. आणि तिथं त्याचं रूप पालटलं सांगितलंय. मुख सूर्यासारखं तेजस्वी झालं आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली म्हणे.
आणि तिथं मोशे आणि एलिया त्यांना दिसला आणि ते येऊन तिथं संभाषण करताना तिथं दिसलेले आहेत. आणि हे पाहून आता त्या शिष्यांची प्रतिक्रिया काय होती बरं? त्या सगळ्या शिष्यांनी ते पाहिलं, विशेष करून याकोब, योहान आणि पेत्र. आणि मग त्यांची चर्चा झाली असावी, आणि त्यांच्या वतीने बोलणारा एकच होता, पेत्र, उतावळा नाही का. आणि पेत्र लगेच म्हणतो, अरे प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे म्हणे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. आणि तो बोलत असताना त्याचं बोलणं देवाने थांबू सुद्धा दिलं नाही. तो बोलत असताना लगेच तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली म्हणे. आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. काय होत होतं माहितीये तिथं, नेमकं काय चालू होतं? मोशे आणि एलिया त्यांना पेत्र त्या ख्रिस्तासोबत त्याची तुलना करत होता. परंतु नाही, ख्रिस्तासोबत कुणाचीच तुलना आपण करू शकत नाही. ख्रिस्त म्हणूनच इब्री लोकासपत्रकर्ता म्हणतो की तो मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. बरोबर? तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो महायाजक आहे. तो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा तो याजक आहे. तो खरा निवास मंडप आहे. हा. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो तो गौरवी ख्रिस्त आहे. आणि त्याच्यासोबत आपण कुणाचीच तुलना करू शकणार नाही, नाही का. मोशे आणि एलिया, नाही का, हे तर त्या गौरवी राजाची वाट दाखवणारे एक सावली होते. आणि पहा, ते त्याच्याकडे बोट दाखवत होते. परंतु त्यांच्यामध्ये आनंद करणार, त्यांच्यामध्ये आपण पूर्णपणे ख्रिस्ताला नाही पाहू शकणार, नाही का. ख्रिस्त आता प्रगट झालाय, त्याचं परिपूर्ण कार्य आपल्या समोर आहे. आणि त्याच्याशी तुल्य असं आपण कुणालाच नाही धरू शकत, नाही का. कारण ख्रिस्त गौरवी आहे, तो पराक्रमी देव आहे. त्यानेच त्यांना उभं केलं, नाही का. तो संदेश त्यांचा संदेश, याजकांचा याजक आणि राजांचा राजा आहे. मग पुढे आपल्याला 17वा अध्याय वचन 14 ते 23 मध्ये आपण येतो. आणि तिथं आपल्याला आणखी एका भूतग्रस्त मुलाबद्दल शिकायला भेटतं, फेफरेकरी. तिथं मात्र आपण पाहतो की शिष्याने अगोदर प्रयत्न केला, परंतु त्यांना ते काही भूत निघालं नाही. आणि मग पुन्हा इथं इथं सांगितलेलं आहे, ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतं, ख्रिस्ताने त्याला बरं केलं. आणि त्यानंतर वचन 20 मध्ये ख्रिस्त पुन्हा शिष्याना म्हणतो, तुमच्या अल्पविश्वासामुळं हे झालं नाही. त्यानंतर 17वा अध्याय वचन 24 ते 27 मध्ये आपण पाहतो की जिथं मंदिराचा जो कर गोळा करणारे आहे ते ख्रिस्ताच्या शिष्याकडे येऊन त्याला विचारलं त्यांनी की अरे, तुमचा जो गुरु आहे तो कर भरत नाही का मंदिराचा? त्यावेळेस पेत्राने घाबरून लगेच उत्तर दिलं, हो देतो, भरतो म्हणे, नाही का. आणि मग आपल्याला पाहायला भेटते की तो प्रभूकडे आला. तिथं अद्भुत रीतीने देवाने केलेला जो चमत्कार आहे, तो आपल्याला वचन विशेष करून 24 पासून पुढे आपल्याला अद्भुत रीतीने पाहायला भेटतो की जिथं देवाने अद्भुत रीतीने तो त्या ते मासा जो आहे त्याच्या तोंडातून तो नाणं घेणं आणि तो कर भरणं, हे केवळ देव करू शकतो, नाही का, अद्भुत रीतीने. तोच मासा गळाला लागणं. आणि पहा, हे हे हा एक अद्भुत असं कार्य आहे. आणि मग इथून जणू काय प्रभू त्याला दाखवत होता की तुला काळजी करण्याची गरज नाही, पेत्र आहे बघ, देवबाप काळजी घेतो, नाही का. आणि मग या संदर्भामध्ये मत जो आहे, ज्यांनी ख्रिस्ताला नाकारलं, त्याचप्रमाणे आपण पाहतो की कनानी जी स्त्री आहे, तिचा दृढ विश्वास, त्याच्याबद्दल तो बोलतो. अगोदर ज्यांनी ख्रिस्ताला नाकारलं त्याच्याबद्दल सुद्धा तो बोलतो. त्यानंतर त्या कनानी स्त्रीचा दृढ विश्वास, त्याबद्दल तो बोलतो. परंतु आणखी त्याहीपेक्षा जास्त म्हणजे काय, मुख्य लक्ष शिष्यांनी त्याच्यावरील विश्वासात अधिक वाढावं, ही जी गरज होती त्यावर तो देत आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला अगोदरच या संदर्भामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे की का बरं ह्या घटना घडत आहे आणि हे का गरजेचं आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेस 18व्या अध्यायामध्ये येतो, तर 18व्या अध्यायामध्ये आपल्याला आणखी एक विषय पाहायला भेटतो, जिथं
खऱ्या रीतीने देवाच्या राज्यातील कुटुंबातील महानता आपण म्हणू शकतो या विषयाला, नाही का? कारण इथं जो प्रश्न उद्भवलेला आहे वचन 1 मध्ये लगेच सुरुवातीला जिथं सांगितलंय, त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? स्वर्गाच्या राज्यात जाऊ द्या, आता ह्या जगात असताना सर्वात मोठा कोण? आह, ह्या प्रश्नावर अनेक संघर्ष चालू आहेत, नाही का? आणि तेच ख्रिस्ती जगतामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि भयंकर आहे. आणि मग इथं आपल्याला अध्याय 18 वचन 1 ते 35 मध्ये त्याने दिलेला जो उपदेश आहे तो आपल्याला पाहायला भेटतो, जिथे देवाच्या राज्यात विशेष करून महानता किंवा मोठेपण हे देवाच्या राज्याच्या भावा बहिणींची नम्रतेने केलेल्या सेवेद्वारे ते येतं, नाही का? खऱ्या रीतीने देवाच्या कुटुंबातील लोकांची नम्रतेने केलेली सेवा, त्याद्वारे खऱ्या रीतीने हे मोठेपण आणि महानता येते, अशा प्रकारे ख्रिस्त त्याला दाखवत आहे. आणि मग विशेष करून हा जो प्रश्न, ज्या प्रश्नाने सुरुवात होते की स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण, त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रभू पुढं काही दाखले देतो, काही उदाहरण देतो आणि काही सूचना देतो. आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, तर सगळ्यात प्रथम जर 18 अध्याय वचन 2 ते 4 आपण पाहिलं, तर तिथं तो बालकाचं उदाहरण घेतोय तिथं, नाही का? तो त्या शिष्यांना बोध करत आहे की स्वर्गाचं राज्य त्या लहान त्या बालकाप्रमाणे आहे. त्या मुलाप्रमाणे आपल्याला नम्रतेने जगणं गरजेचं आहे. आणि जणू काय विशेष करून त्याच्या शत्रूंच्या त्या वाढत्या विरोधाला सुद्धा तोंड देत असताना आपण पाहतो की प्रभू येशूने आपल्या शिष्यांना देवाची मुले म्हणून स्वर्गाच्या राज्यात कसं राहायचं आहे हे सुद्धा शिकवलेलं आहे. आणि इथं एकीकडे तो त्यांना शिक्षण देत आहे, चमत्कार घडत आहे. दुसरीकडे धार्मिक पुढारी त्याच्या विरुद्ध कट करत आहेत, त्याच्या विरुद्ध प्रश्न त्याला विचारत आहेत. तेवढं त्यांच्यातील जे शत्रुत्व आहे, तो संघर्ष आहे, तो वाढत चाललेला आहे. आणि त्याला माहित होतं की आता की राज्याची पूर्णता विशेष करून अजून झाली नव्हती. आणखी त्याला हे माहित होतं की शत्रूंविरुद्ध आणि पापांविरुद्ध जो संघर्ष आहे, हा देवाच्या मुलांसाठी एक जीवनाचा एक भाग असणार होता. हे सुद्धा ख्रिस्ताला माहित होतं आणि म्हणूनच अगोदरच त्याने शिष्यांना पण सांगितलं आणि त्याच्या सर्व प्रिय लेकरांना त्याने सांगितलेलं आहे. आणि का बरं ख्रिस्ताने सांगितलं की जो कोणी मला अनुसरू इच्छितो त्याने स्वतःचा वधस्तंभ घ्यावा आणि मला अनुसरावे, नाही का? मग शिष्यानं पण सांगितलं, तुमची दया माया ते करणार नाही म्हणे, नाही का? तुम्हाला अटक करतील, तुमच्यावर खटले चालवतील, तुम्हाला मारतील. मग हे सत्य आहे, जग कधी स्वीकारणार नाही आपल्याला ख्रिस्ती म्हणून, ख्रिस्ताची साक्ष म्हणून ज्यावेळेस आपण जातो. कारण जग जे आहे ते भ्रष्ट आहे. या जगात काय आहे आपल्याला माहित आहे. हे जग जे ख्रिस्त विरहित आहे, जे आत्मिक रीतीने मेलेलं आहे, इफिस्करास पत्र आपल्याला सांगतं, ते या जगाच्या अधिपतीच्या विशेष करून धोरणाप्रमाणे चालणारं ते आहे. आणि मग आपल्याला माहित आहे की तर मात्र संघर्ष होणारच आहे. पुढे वचन 5 ते 14 मध्ये 18 अध्याय वचन 5 ते 14 मध्ये आपण पाहतो, जिथं आता सांगितलं की जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो, तो मला जवळ करतो म्हणे. आणि पुढे काय सांगितलं मग वचन 6 पासून पुढे, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळविल, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, यात त्याचे हित आहे. पहा, आता देवाचं कुटुंब म्हणून तो समोर एक महत्वाची जबाबदारी तो सांगत आहे. मंडळीबद्दल विचार करत असताना जर तुम्ही हा संदर्भ पाहिला, तर खऱ्या रीतीने मंडळीची जी शिस्त आहे त्याची आठवण करून देणारा हा शब्द आहे, संदर्भ आहे. 5 ते 14 जर तुम्ही बारकाईने वाचले, तर तुम्हाला तिथं पाहायला भेटेल, जिथं प्रभू जो आहे शिष्यांना, त्याच्या लोकांना, जे आपल्यापेक्षा दुर्बळ आहे, त्यांची काळजी घेण्यात तो सांगत आहे. कारण स्वर्गीय पिता जसा हरवलेल्या मेंढरांची काळजी घेतो, तशा प्रकारे मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील अनेक अशा असतील की जे 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 खऱ्या रीतीने विश्वासामध्ये अजून कमजोर आहे, नाही का, सुवार्तेमध्ये अजून कमजोर आहेत. आपल्यापेक्षा ते जास्त काही शिकलेले नसावेत, नाही का? अ, त्यांच्यासोबत आपण कसं वागावं, त्याची सुद्धा आठवण करून देणारा हा संदर्भ आहे.
त्याच्यानंतर विशेष करून आपण पाहतो वचन 10 आणि 14 जर आपण वाचलं तर तिथं पहा काय सांगितलंय. वचन 10 मध्ये, सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. आणि वचन 14 मध्ये काय सांगितलं, तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. आता हे संदर्भ जे आहेत, जर आपण बारकाईने समजून घेतले तर आपल्याला थोडी मदत होऊ शकते. पहिली गोष्ट तर, ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो, ते देवाचे कुटुंब आहे आणि मंडळीमध्ये आपल्याला सर्वच प्रकारचे लोक पाहायला भेटतील, नाही का. कोणी फारच वचनामध्ये नाही का मजबूत आहे, विश्वासामध्ये मजबूत आहे, परंतु काही काही असे असतात जे विश्वासामध्ये नाही का अजून दुर्बळ आहेत, वचनामध्ये अजून दुर्बळ आहेत, अजून इतकं त्यांना ते 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 समजत नाही किंवा ते अजून तितकं वाढलेलं नाहीत वचनामध्ये, नाही का. मग त्यांच्याकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, नाही का. अशाबद्दल आहे. देवाचे कुटुंब म्हणून आपण पाहत असताना आपण त्यांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे पाहणं गरजेचं आहे. हे प्रभूचे शब्द आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. पुढे वचन 15 ते 20 आपण मध्ये येत असताना आता विशेष करून मंडळीची जी शिस्त आहे त्याच्याबद्दल तो बोलतो. आणि आणि तो काय करत आहे की जर मंडळीमध्ये एखाद्या व्यक्तीकडून पाप घडत आहे, त्याने जर अपराध केलेला आहे, तर मग त्याच्यासाठी काय पर्याय, काय करायला पाहिजे मंडळीने, त्याची आठवण इथं करून देत आहे. मंडळीने शांत राहावं का? नाही. तर इथं सांगितलं की अ, जर कुणी अपराध केलेला असेल तर काय सांगितलं की एकांतात असताना त्याचा अपराध त्याला दाखव म्हणे. त्याने जर तुझे ऐकलं म्हणे तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही तर मग आणखी एका दोघास आपणा बरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघाच्या साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द साबित व्हावा. आणि मग म्हणे त्याने त्यांचं पण ऐकलं नाही तर ते मंडळीला कळव म्हणे. आणि मग जर त्याने मंडळीचं पण ऐकलं नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार यांच्यासारखा हो. आणि ही मंडळीची शिस्त आहे. ख्रिस्ताची मंडळी, देवाचं कुटुंब म्हणून आपण पाहतो, तर ती मंडळी जी आहे शुद्ध आणि पवित्रतेत दिवसेंदिवस वाटचाल करणारी असली पाहिजे. जर त्या मंडळीमध्ये एखादं कुटुंब किंवा एखादा व्यक्ती जर अशा प्रकारे आढळतो, तर त्यावेळी काय उपाय इथं दिलेले आहेत, त्याला अगोदर आपण एकांतात जाऊन सांगू शकतो. त्याला दोघे किंवा तिघे मंडळीतील जे 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 वडील आहेत किंवा जे जे पुढारी आहेत, जे वयस्कर आहेत, ते तिथं जाऊन त्याला सांगू शकतात. जर त्याने त्यांचं पण ऐकलं नाही तर मग मंडळी समोर हे येणं गरजेचं आहे. मंडळी समोर हे दाखवणं, सांगणं गरजेचं आहे. आणि मंडळी समोर पण त्याने ऐकलं नाही तर मग तो परका असा आहे, म्हणजे त्याचं खरंच त्याचं जीवन बदललेलं आहे की नाही, हा फार मोठा प्रश्न तिथे उपस्थित होऊ शकतो, नाही का. परंतु ही मंडळीची शिस्त झाली. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं कुटुंब किंवा त्या कुटुंबातील एक सदस्य या नात्याने आपण एकमेकांशी कसं वागावं त्याच्याबद्दल आठवण करून देणारा हा संदर्भ आहे. आणि मग पुढे आपण येत असताना वचन 21 ते 35 मध्ये प्रभूने शिकवले की आपल्या बंधूला आपण कशा प्रकारे क्षमा करू शकतो. कारण पेत्र जो प्रश्न घेऊन येतो की माझ्या बंधूला मी किती वेळा क्षमा करू, नाही का. 7 वेळा का? मग ख्रिस्त म्हणतो नाही, 7 70 वेळा. म्हणजे क्षमाशील जीवन हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, नाही का. आणि ती क्षमा कोणत्या प्रकारे करणं गरजेचं आहे. जर एखादा प्रभूने सांगितलं क्षमा कर, म्हणजे एखादा पापात जीवन जगत आहे आणि म्हणतो नाही मी तुला काय नाही, प्रभूने सांगितलं तर मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतो, तर ठीक आहे तुला मी क्षमा करतो, नाही का. हे तशाबद्दल नाहीये. जर तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जर एखाद्या बंधूकडून जर काही चूक झाली ज्यामुळे तुमचं मन दुखावलं गेलेलं आहे आणि तुम्ही त्या स्थितीमधून जात असताना सुद्धा तुमचं हृदय जे आहे ते त्याच्याबद्दल द्वेषाने न भरता तुम्ही क्षमाशील असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं ते जीवन पाहून तुमच्या हृदयातून तुमच्या त्या जीवनाद्वारे त्याला खरा ख्रिस्त अधिक जवळीकतेने समजेल आणि ख्रिस्ताचा स्वभाव तो समजून घेईल तुमच्यातून, नाही का.
परंतु त्याच्या उलट आणखी काय, जर एखादा पापात जीवन जगत असेल तर त्याला तिथं त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. मंडळीने डोळे झाकून बसणं ही भयंकर गोष्ट आहे. आणि म्हणूनच करीन तेथे मंडळी बद्दल आपण पाहतो, जिथं त्या मंडळीमध्ये जे पाप घडत होतं, जिथं ज्याच्याकडे ती मंडळी डोळे झाक करत होती, त्या ठिकाणी पाऊल चिडलेला आहे. आणि पाऊल म्हणतो की मला तर असं वाटतं की आता तुमच्याकडे काठी घेऊनच यायला पाहिजे, शांत येऊच नाही मी. त्याचे शब्द फार परखड होते. तुम्ही तुम्ही डोळे झाक करता म्हणे नाही का ख्रिस्ताची मंडळी या नात्याने, आपण तसंही करू शकत नाही, अगदी अस्पष्ट रीतीने इथं सांगण्यात आलेला आहे. तर हा जो भाग आहे मंडळीच्या शिस्तीबद्दल आपल्याला आठवण करून देतो नाही का. आणि खऱ्या रीतीने आपण पाहतो की देवाचं गौरव, विशेष करून जे आपल्या स्वतःच्या दिवसात जे देव दिवसेंदिवस नाही का वाढवत आहे. कारण देव अनेक पराक्रमी कार्य करतो त्याच्या महान सुवार्तेने. जरी विरोध वाढला तरी आपल्याला माहित आहे की तितकं प्रखरतेने त्याची सुवार्ता त्याच्या निवडलेल्या आत्म्याच्या हृदयात ठसवली जाते. तितकं प्रखरतेने त्याची लोक त्याच्याकडे येतात. कारण देव महान आहे, तो गौरवी आहे, त्याचं सर्वस्वी राज्य त्याचं आहे नाही का. आणि त्याच्या प्रजेला तो गोळा करणार आहे आणि तो करत आहे. आणि मग आपण पाहतो ह्या जगात मग जीवन जगत असताना आपल्या पुढे अनेक प्रश्न उपस्थित होतात नाही का, की अरे इथं जगत असताना जीवन अनेकदा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागतं, त्रासाला तोंड द्यावं लागतं नाही का, वेदनेला, संकटातून आम्ही जातो, संघर्षातून आम्ही जातो नाही का. आणि मग का बरं मग देव आम्हाला यातून नेतो, यातून जाण्यासाठी देवाने आम्हाला काही पर्याय दिलेला आहे का? नक्कीच. आपल्याला माहित आहे देवाने अनमोल आपल्याला दान दिलंय किंवा आपल्याला बक्षीस दिलंय. त्या बक्षिसांपैकी आपण पाहू शकतो की सगळ्यात सगळ्यात चांगलं बक्षीस म्हणजे सहनशीलता त्याने आपल्याला दिली. देवाच्या आत्म्याचा हा एक फळ आहे. शांती त्याने आपल्याला दिली, हे पण देवाच्या आत्म्याचं फळ आहे. आणि त्याच्याही पलीकडे तो आपल्या सोबत आहे. इमॅन्युएल देव आपल्या सोबत आहे नाही का. आणि हे अद्भुत आहे आपल्यासाठी. आणि म्हणून देवाने आपल्याला येथे त्याचं कुटुंब त्याने दिलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला माहित आहे त्याची मंडळी, जी एकमेकावर प्रीती करते, एकमेकांची काळजी घेते, एकमेकांशी आपल्याला पाहायला भेटतं की ते कनवाळूपणे वागते नाही का. आणि म्हणून मग पुढे येत असताना मतही जो आहे आपल्याला याची आठवण करून देतो शेवटी. ते म्हणजे वचन 35 मध्ये, की जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील म्हणे. तर थोडक्यात इथे एक इशारा दिला जात आहे की नाही, आपण काळजी घेणं गरजेचं आहे, एकमेकांशी आपण क्षमाशील असणं गरजेचं आहे. मंडळीमध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल सुद्धा हा जो संदर्भ आहे तो आपल्याला आठवण करून देत आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायला भेटतं मत्तेच्या 5व्या भागामध्ये, तो जो विषय आहे आणखी पुढे घेऊन जातो, जिथं आपण पाहत आहोत की त्याचा जो सध्याचा विरोध होता त्या ठिकाणी, जे धार्मिक पुढारी त्याचे विरोध करत आहेत, आणि त्याच्याही पलीकडे जो भविष्यातील विजय आहे तो आपल्याला या संदर्भामध्ये पाहायला भेटतो. आणि मग तो जो विरोध आहे तो कशा प्रकारचा होता बरं, त्याची सुरुवात इथं आपण पाहतो, जिथं 19व्या अध्यायापासून तर 20व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जिथं एका पुरुषाने विचारलेला जो प्रश्न होता सूटपत्राचा, तो प्रश्न ख्रिस्ताने हाताळला. त्यानंतर श्रीमंती आणि सत्ता ह्याबद्दल जे निर्माण झालेले गैरसमज आहे नाही का, त्याबद्दल सुद्धा ख्रिस्ताने ते सर्व स्पष्ट केलेलं आहे. आणि मग त्यामुळे अधिक तो विरोध जो आहे तो वाढत गेला. आणि मग जणू काय मत जो आहे, सुरुवातीला यहुदी पुढारी आणि ख्रिस्तामधील जो तणाव आहे, त्याची सुरुवात तो दाखवतो. आणि मग इथं आता जणू काय तो जो तणाव होता, आता तो संपूर्ण शत्रुत्वामध्ये विकसित झालेला आपल्याला दिसतो. आता इतकं ते पक्क वैर तयार झालेलं आहे की ते धार्मिक पुढारी आता फक्त वाट पाहत आहेत की आम्ही याला कसं पकडू आणि याला आम्ही कसं मारू नाही का. उदाहरणार्थ पहा, मत 19 वचन 3 ते 9 मध्ये इथं परुष जे आहे ख्रिस्ताला अडकवण्यासाठी प्रश्न विचारताना दिसत आहेत. जर तुम्ही 22वा अध्याय वाचला वचन 15 मध्ये पहा, तिथं पुरुषांनी जाऊन त्याला
बोलण्यात कसं पकडावं ह्याविषयी मसलत केली म्हटलेलं आहे. आणि एवढंच नाही तर मग कधी कधी ख्रिस्ताने सुद्धा यहुदी पुढाऱ्यांना आव्हान दिलेलं आहे. जसं काही दाखले देऊन, जसं 2 मुलांचा दाखला नाही का, द्राक्ष मळ्यातील जो धनी आहे तो आपल्या पुत्रांकडे जातो, पहिल्याकडे जातो आणि मग त्याला म्हणतो की तू कामासाठी जा, नाही का. आणि मग आपल्याला माहित आहे की तो म्हणतो की मी जाणार नाही, परंतु तो जातो. आणि दुसरा म्हणतो की मी जातो पण तो जात नाही, अशा प्रकारे दाखवलं तिथं नाही का त्या दाखल्यात. तर मग त्यातून सुद्धा त्यांना तो चपराक देत होता, फटकारत होता. आणि मग हा जो संघर्ष होता तो फक्त शाब्दिक नव्हता, तो फक्त शाब्दिकच राहिला नाही, तर तो अधिक पुढे सरसावलेला आहे. आणि ते अगदी सक्तीचं पण झालं. तिथं आपण पाहतो की ख्रिस्ताने फक्त शब्दानेच त्यांना बोललं नाही, तर असा एक प्रसंग आला जिथं ख्रिस्ताने आपला त्याचा जो क्रोध आहे तो प्रकट केलेला आहे. मंदिराचं शुद्धीकरण आपल्याला माहित आहे. तिथं जे बाहेर बसणारे, जे बाजार करणारे लोक, त्यांना उलथून त्याने लावलेलं आहे. आणि पहा, त्याच्यानंतर आपण पाहतो की 23व्या अध्यायामध्ये त्याने काढलेले जे धिक्काराचे उद्गार आहेत, जी शापाची वचनं आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. जिथं त्या पुरुषांबद्दल बोललेलं आहे, शास्त्र्यांबद्दल सांगितलेलं आहे. 23व्या अध्याय वचन 15 मध्ये, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार म्हणे. वारंवार म्हटलेलं आहे, दुर्दशा होणार, दुर्दशा होणार नाही का. कारण तुम्ही एक मतानुयायी मिळण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता, आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरक पुत्र करता म्हणे. या अध्यायामध्ये आपण पाहतो की फक्त ते यहुदी पुढारी तेच नाही, ख्रिस्तच नाही, तर लोक समुदाय सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला भेटतो नाही का. आणि विशेष करून 21व्या अध्यायापासून हे जे शत्रुत्व आहे, हे जे वैर आहे, अगदी शिगेला पोहोचलेलं आपल्याला दिसतं. जिथं आपण पाहत आहोत की हे जे अ, ख्रिस्ताचा यरुशलेमेतून जयघोषाने जो प्रवेश झाला, जिथं लोकसमुदायाने त्याचा केलेला जो सन्मान होता, त्यामुळे यहुदी पुढारी अधिक पेटून उठले आणि अधिक प्रखरतेने त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. कारण त्यांना आता समजलं होतं की आता आपला अधिकार जाणार आहे, आता आपल्या हातातून सगळी सत्ता जाईल, ही भीती त्यांना होती नाही का. तर त्याच्याबद्दल आपण पाहतो की तो संघर्ष अधिक वाढत चाललेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या संदर्भामध्ये आणखी पुढे पाहायला भेटते, ते म्हणजे काय, भविष्यातील विजयाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. जो अध्याय 23 ते 25 मध्ये आपण पाहतो, जिथं या भागाची जी सुरुवात आहे, अ, अ, आपण पाहतो की प्रभू येशूच्या विरोधकांविरुद्ध जी त्याने काढलेले जे धिक्काराचे शब्द आहेत, त्याने तो करत आहे की केवढी तुमची दुर्दशा होणार. मग परुषे आहे, त्यांचं खोटं शिक्षण आणि देवाच्या लोकांचा जो दुरुपयोग ते करत होते, त्यांचा जो ढोंगीपणा आहे, त्याच्याबद्दल ते बोललं जात होतं नाही का. आणि मग या उपदेशाच्या शेवटी आपण पाहतो, अध्याय 23 वचन 37 ते 38 मध्ये तो आपल्याला पाहायला भेटतं की यरुशलेमेबद्दलच्या त्याच्या जी भावना आहेत, त्यांचा सारांश तो देतो. तो म्हणतो, यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पायांखाली एकवटते, तशी तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. तर त्याबद्दल तो भावना व्यक्त करत आहे. ना आपल्याला माहिती आहे, इसवी सन 70 मध्ये ज्यावेळेस तो टायटस, जो रोमन जो सम्राट होता, तो आला आणि त्याने गराडा घातला यरुशलेमेला. आणि मग ते पूर्ण मंदिर आणि पूर्ण यरुशलेम जे आहे, त्याचा त्याने 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 नाश केला. आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. नंतर प्रभू येशूच्या उपदेशाच्या पुढील भागाला आपण पाहतो, जैतुनाच्या डोंगरावरील उपदेश म्हटलेला आहे, जो अध्याय 24. त्या अध्याय 25 मध्ये आपण पाहतो, हा जो उपदेश आहे आता पुन्हा 3 भागात विभागला जाऊ शकतो नाही का. जिथं आपल्याला पाहायला भेटतं की ह्या युगातील ज्या वेदना आहेत, त्याच्यापासून तो सुरुवात करतो, तर स्वर्गाचं जे वैभवी राज्य येणार आहे त्याची आठवण तो करून देतो. आणि तो काही चिन्ह इथं दाखवतो नाही का, की ज्यावेळेस मनुष्याचा पुत्र महान वैभवाने येईल, तो प्रगट होईल, अ, त्यावेळेस कशा प्रकारची चिन्ह घडणार आहे, काय घडणार आहे, त्याचं येणं, हे त्याने कुणाला सांगितलेलं नाही. तो म्हणतो इवन मला सुद्धा माहित नाही, ख्रिस्त म्हणतो नाही का. खरं तर त्याचं जे परिपूर्ण मनुष्यत्व आहे तर त्यातून दाखवत आहे.
देव म्हणून त्याला सर्व काय माहित होतं, परंतु परिपूर्ण मानव म्हणून तो म्हणतो की मला माहित नाही, ते देवाला माहित आहे, नाही का? आणि आपल्याला माहित आहे की तो मग पुढे जाऊन दाखला देतो, काही गोष्टी सांगतो. तसं अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या म्हणे, त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता म्हणे. तसेच तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा म्हणे. ख्रिस्ताचं दुसरं आगमन, त्याचं दुसरं येणं, दुसऱ्यांदा येणं अगदी जवळ आहे म्हणे. वचन 36 काय सांगतं? 24वा अध्याय, पहा वचन 36, 25वा अध्याय मला वाचतो, मला असं वाटतं जिथं सांगितलंय, त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्रालाही नाही. पाहिलं? तर ही जी घटना आहे, इथे त्याचं पूर्ण मनुष्यत्व, मनुष्य म्हणून तो बोलत आहे, देव म्हणून त्याला तर माहित होतं, परंतु इथं अगदी स्पष्ट केलेलं आहे की एखादा व्यक्ती येऊन म्हणतो की हा ख्रिस्त इथे येणार आहे, मला माहित आहे, कारण मला आता थोड्या वेळापूर्वी एक फोन आला होता, म्हणे तुम्हाला एक सांगू का म्हणे. म्हटलं बोला. ते म्हणे की प्रभू येशू ख्रिस्त कधी येणार आहे, ते आम्हाला माहित झालंय म्हणे, आणि आम्हाला तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्यायची, एका ग्रुपमधून तुमचा नंबर भेटलेला आहे. त्यांना म्हटलं मला काय वेळ नाही बोलायला तुमच्या संग, नंतर बोलू म्हटलं आपण. तर आत्ताच त्यांचा फोन आला होता. तर हेच आज जगात चालू आहे, नाही का? परंतु पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं, केवळ पित्यालाच माहित आहे ते, नाही का? पुत्राला माहित आहे ती घटना कशी आहे, ते अकस्मात आहे, नाही का? त्याची इच्छेनुसार तो येणार आहे. आणि मग पुढे आपण पाहतो त्याच्या सेवेचा कळस आपल्याला पाहायला भेटतो, त्याला धरून देणं, वधस्तंभी खेळणं, आणि त्याचं पुनरुत्थान, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि हा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये अधिक संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो, त्याला कसं धरण्यात येतं, आणि यहुदी लोक कशा प्रकारे त्याच्या विरुद्ध कट करतात, त्याच्या विरुद्ध खोटे साक्षी उभे करतात. आणि एवढंच नाही तर ते आरडाओरड करतात की त्याला वधस्तंभी खेळा, आणि त्याचा दोष आमच्यावर, आमच्या मुलाबाळांवर येऊ, नाही का? आणि यातून आणि एवढंच नाही, त्याची ते थट्टा उडवताना दिसतात, नाही का? आणि मग ही थट्टा आपल्याला पाहायला भेटतं, किती भयंकर आहे त्याच्या मसीहपणाची. त्यांनी थट्टा उडवली, त्याच्याबद्दल ते एक वेगळ्या पद्धतीने बोललेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला शिष्यत्वाबद्दल सुद्धा पाहायला भेटतं. तिथं शिष्यांची परिस्थिती काय झाली. यहूदा इस्करियोत जो त्या शिष्यांपैकी एक होता, त्याने विश्वासघात केला. आपण पाहतो की जे शिष्य ज्यांना प्रभू त्या गेतशेमाने बागेमध्ये सांगितलं जागृत राहा, ते वारंवार झोपले तिथं, ते कधीच टिकले नाही. नंतर तिथं ज्यावेळेस त्याला धरण्याची वेळ आली त्यावेळेस ते पळून गेले, नाही का? आणि शेवटी आपण यातून पाहतो की जर वस्तुस्थिती पाहिली तर ख्रिस्ताला अनुसरणं किती कठीण आहे. आपण त्या मसीहा राजावर विश्वास ठेवतो, ज्याने दुःख सहन केले आहे, आणि ज्याने आम्हाला दुःख सहन करण्यासाठी बोलावलेलं आहे, नाही का? त्या गौरवी राजावर आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि मग त्या गौरवी राजाचा विजय जो आहे तो मते आपल्या समोर सादर करतो शेवटच्या अध्यायामध्ये, की तो गौरवी प्रभू ज्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं, जो मूळ जो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. आणि पहा, त्याचं पुनरुत्थान याचं प्रमाण आहे की तो मसीहा राजा गौरवी आहे, विजयी आहे. त्याने पहा त्याच्या लोकांच्या शत्रूंवर, आणि एवढंच नाही तर जो अंतिम शत्रू आहे मृत्यू, त्यावर विजय मिळवलेला आहे. आणि एवढंच नाही तर तो पुन्हा उठला. त्याचे पुरावे काय बरं? करिंथकरासपत्र, पहिले करिंथकरासपत्र 15 अध्याय सांगतं आपल्याला काय पुरावा आहे त्याचे. 500 पेक्षा अधिक लोकांना तो दिसलेला, एवढंच नाही, त्याची रिकामी कबर पहा, त्या लोकांची साक्षी पहा, आपली साक्षी पहा, त्याचा आत्मा आपल्या हृदयात ती साक्ष देत आहे. त्याचं पुनरुत्थान ही आपली महान आशा आहे. आणि त्याच्या पुनरुत्थानामध्येच आपल्याला पाहायला भेटतं की पहा, त्याच्या सुवार्तेचं महान सौंदर्य आपल्याला अधिक प्रखरतेने पाहायला भेटत आहे. तो विजयी राजा, गौरवी प्रभू पुनरुत्थित झाला, आणि त्याच्या स्वर्गरोहणा अगोदर त्याने एक महान कामगिरी त्याच्या शिष्यांनाच नाही तर त्याच्या लोकांना, त्याच्या मंडळीला सोपवलेली आहे. आणि ती महान कामगिरी काय आहे, ती महान आज्ञा काय आहे, काय बरं? सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, तो गौरवी राजा आहे. त्याने कशी सुरुवात केली? स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तो आता सर्व अधिकाराने तो भरलेला आहे. सर्वाधिकारी प्रभू तो आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून काय सांगितलं? तेव्हा तुम्ही जाऊन
सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पहा, आपल्याला पाहायला भेटतं, जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आता हे जे शब्द आहेत मत्याचे, हे आपल्याला पूर्ण दिसत नाहीत. पुष्कळदा आपल्याला काय वाटतं, नाही, सगळ्यात अगोदर जी 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 सुरुवात आहे ती म्हणजे काय? शिष्य करणं. कुणाचे शिष्य करायचे? आपले का? नाही, ख्रिस्ताचे शिष्य करायचे. बरोबर. मग ख्रिस्ताचे जर शिष्य करायचे, तर त्यांना ख्रिस्त गाजवणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिली पायरी आपण हे विसरून जातो. आपण डायरेक्ट सुरुवात करतो बाप्तिस्म्यापासून, नाही का? परंतु नाही, बाप्तिस्मा सगळ्यात शेवटी आहे. सगळ्यात अगोदर आहे सुवार्ता गाजवणं. मार्क त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतो, की राष्ट्रांतील सर्व लोकांना सुवार्तेची घोषणा करा. कारण सिनॉप्टिक गॉस्पल्स जे आहेत, जे समदर्शी शुभवर्तमान आहे, जे आपण एकाच नजरेने वाचणं गरजेचं आहे. ही जी पायरी आहे शेवटच्या आज्ञांची, ती पायरी आपल्याला अशा प्रकारे पाहिजे: सर्व राष्ट्रांतील लोकांना सुवार्तेची घोषणा करा, त्यांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते त्यांना पाळण्यास शिकवा. ही सतत सतत घडणारी कृती आहे. सगळ्यात अगोदर सुवार्तेची घोषणा, शिष्य करणं, शिष्यत्व त्यांना रोज आणि रोज देवाचं वचनाचं शिक्षण देणं, प्रभूमध्ये वाढवणं, आणि योग्य वेळ ज्यावेळेस ती त्यांच्या हृदयात खऱ्या रीतीने त्यांना ख्रिस्ताचं प्रभुत्व समजतं आणि ते स्वतः देवाच्या आत्म्याच्या आपल्याला पाहायला भेटतं परिपूर्ण कार्याद्वारे त्यांच्या हृदयात जे सुवार्तेचं कार्य झालेलं आहे. आणि पहा, त्यांना जी उत्कट इच्छा होते की नाही, जे कार्य आमच्या हृदयात झालेलं आहे ते आम्ही कृतीद्वारे दाखवावं. त्यावेळेस आपण त्यांना बाप्तिस्मा देतो, नाही का? कारण हे आपल्याला पाहायला भेटतं प्रभूने दिलेला एक विधी आहे. आणि मग ही शेवटची जी महान आज्ञा आहे आपल्याला त्याची आठवण करून देत आहे. आणि म्हणून देवाचे एक सेवक म्हणतात की पहा, सुवार्ता सांगणं जे आहे हे एक मंडळीचं आद्य कर्तव्य आहे, नाही का? मंडळीचं आद्य कर्तव्य आहे. जी मंडळी शांत राहते, जी मंडळी सुवार्ता प्रसाराच्या कार्यात भाग घेत नाही, ती मंडळी मृत अशी आहे, नाही का? आणि म्हणून एक विचार करणं गरजेचं आहे. सुवार्थ सांगणं म्हणजे पुष्कळदा आपल्याला जाणं शक्य होत नाही, परंतु आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यामध्ये सहभागी होऊ शकतो, नाही का? आणि आणि देवाचा गौरव करू शकतो मंडळी म्हणून. तर महान राजा गौरवी ख्रिस्त त्याने स्वर्गात जाण्या अगोदर आपल्याला दिलेली ही महान आज्ञा आहे. आणि ही महान आज्ञा देऊन तो स्वर्गात आज विराजमान आहे आणि तो पुन्हा येणार आहे. आणि म्हणून आपण त्या गौरवी राजाला पुन्हा सामोरे जाणार आहोत. आणि म्हणून मतय जो आहे आपल्याला अशा महान गौरवी राजाची आठवण करून देत आहे, जो ज्याच्याबद्दल जुन्या करारात अगोदर सांगितलेलं होतं. आणि जुन्या करारानुसार असणारा तो मसीहा आता आलेला आहे. त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याने महान आज्ञा दिली त्याच्या गौरवी अधिकाराने. आज तो स्वर्गात आहे आणि पुन्हा महान वैभवाने येत आहे. तर या आपण अशा गौरवी राजाची प्रजा आहोत, ज्याच्यासाठी त्याने आपला अनमोल प्राण दिलेला आहे. आपण इथे थांबूया आणि प्रभूच्या हाती आपण पडू. खूप मोठा भाग होता, मला माहित नाही कसं संपवावं, परंतु प्रभूची स्तुती असो. आणि तुम्ही पण संयमाने ऐकलं, थँक्यू. मी पुढील वेळ बाबांकडे देतो, ते आपल्याला पुढे चालवतील. धन्यवाद. पुन्हा एक वार परमेश्वराचे आभार मानूया, की अशा प्रकारे आपल्याला ही संधी मिळाली.